मतदारांना जास्तीत जास्त संख्येनं बाहेर काढून मतदानाचा टक्का वाढवा, अन्यथा तुम्हाला तिकीट द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल, असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना दिला होता। त्यानंतर आता भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिलाय। प्रत्येक नगरसेवकानं किती मतदारांना बाहेर काढलं, त्यांच्या प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झालं याचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचं की नाही याचा विचार केला जाईल, असा इशारा दिलाय। ठाणे लोकसभेचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पातळीवरील नेते देखील येऊन गेले होते। त्यानंतर गुरुवारी विनोद तावडे यांनी भाजपाच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करा, मतदारांना बाहेर काढा, महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्य कसं देता येईल यासाठी प्रयत्न करा, अशा महत्त्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली। तर दुसरीकडे काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाणे लोकसभेबाबत नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं। यावेळेला काही पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा आपणच लढवायला हवी होती, ठाण्यात आपली ताकद वाढली असताना पुन्हा धनुष्यबाणासाठी आपण का काम करायचं, असा सूरही काही जणांनी लावलाय। मात्र आपण महायुतीत आहोत, महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचं असल्याचं सांगत तावडे यांनी या नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचं बोललं जातंय। तसंच प्रत्येक माजी नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागामधून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढायचं असून मतदानाचा टक्का वाढवायचा आहे। कमी मतदान झालं तर पुढील निवडणुकीत तिकीट द्यायचं की नाही याबाबत विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिल्याचं भाजपाच्या सूत्रांनी सांगितलं।